स्थानिक उमेदवारालाच रायगड जिल्हा परिषदेचं तिकीट मिळावं अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी ग्रामस्थांनी भेट देऊन केली आहे। रायगड जिल्हा परिषद वडखळ गावामध्ये वाशी विभाग या ठिकाणी स्थानिक आणि भाजपा पदाधिकारी असलेले आणि सर्वांच्या सुखदुःखात नेहमी पुढे येऊन मदत करणारे मिलिंद पाटील यांनाच यावेळी जिल्हा परिषदेचं तिकीट मिळावं अशी मागणी खारेपाटातून जोर धरतीये। मिलिंद पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी असंख्य ग्रामस्थांनी गुरुवारी संध्याकाळी वडखळचे माजी सरपंच राजेश मोकल यांच्या पुढाकारानं भाजपाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी ग्रामस्थांनी येऊन मिलिंद पाटील यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी हात जोडून आग्रह करून विनंती करत मागणी केली आहे। तर यावेळी आमदार रविशेठ पाटील, व्ही.बी. पाटील, श्रीकांत पाटील, वडखळचे माजी सरपंच राजेश मोकल, जितू म्हात्रे तसंच मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। की पुढे हे होता कामा नये। आपल्याला या ठिकाणी हा मतदारसंघ एक संघता ठेवली पाहिजे। या मतदारसंघात नेहमी होल्ड हा आपला राहिलेला आहे आणि म्हणून आपल्याला आता हे सगळेजण आलेले आहेत। या सगळ्यांना घेऊन आपण पुढे जायला पाहिजे। त्यातून मार्ग कसा काढायचा, काय काढायचा। आता जर आपण गोवडी उंच केली तर ती बरोबर ठरणार नाही आणि म्हणून आपल्याला गोवडी उंच न करताना त्यातून बाबा आमची इच्छा आम्हाला ही मिळावी। सरते शेवटी हा पक्ष छोटा नाही, शेका पक्षासारखा काही छोटा पक्ष नाही। हा पक्ष अथांग सागरासारखा आहे आणि या पक्षात खालून ते वरपर्यंत दिल्लीपर्यंत सुद्धा जाण्याची ही आहे मुभा आहे। म्हणून या ठिकाणी आपण तिकीट मागताना मागा आपल्याला रबर ओढता येईल तेवढा ओढा, परंतु तुपेच तरी टाकू ही आपली धारणा असली पाहिजे आणि आपल्याला या ठिकाणी आपल्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे। आपल्या लोकांचे या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे। खारेपाट भागातला आता हा भालपासून कुठलेही रस्ते राहणार नाही। पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी परवा सुद्धा मीटिंग झाली, त्याच्यासाठी पिण्याच्या प्रश्न सुटला पाहिजे या मताचा मी आहे आणि ते पण सुटेल। परंतु आपल्याला हा संपूर्ण एक संघता ठेवणं गरजेचं आहे। ही मूठ ही बांधलेली आहे, ही मूठ तुम्ही ठेवा तशी, परंतु मूठ ही विस्कटवून टाका। कारण आता आपल्याला आपला पक्ष, आपला विरोधक खरा म्हणजे शेका पक्ष होता। आता शेका पक्षाची ज्या वेळेला धैर्यशील दादा आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शेका पक्षाचा नामोनिशाण संपलेला आहे आणि म्हणून आता एक संघता आहे तर आपल्याला काही विषय नाही फार मोठा। इथं आपल्याला या ठिकाणी ही सीट ही आपली आहे आणि ती निवडून आणण्याचं काम सुद्धा सर्वांचं आहे आणि म्हणून मी पुन्हा म्हटलं नाही, प्रत्येकाने भूमिका ही घेतली पाहिजे। बाबा ठीक आहे, मिलिंद पाटील चांगला काम करणारा माणूस आहे हा, ह्याच्यामुळं गेलो तर काय हरकत नाही आणि ह्याच्या पाठीमागे आम्ही राहू, ही तुमची भूमिका बरोबर आहे। शुभेच्छा। तसेच आपले आदरणीय विद्यमान आमदार रविशेठ पाटील अण्णा, तसेच व्यासपीठावर बसले सर्व मंडळी अण्णा, आज आम्हाला प्रत्येक शिर्कीपासून अगदी शिर्की चालच्या टोकापर्यंत आणि वडगलपासून शिर्की चालच्या टोकापर्यंत आणि वाशीनागापासून अगदी भालच्या टोकापर्यंत सर्व गावातील कार्यकर्ते आणि हे कार्यकर्ते हे तुमचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आज तुमच्याकडे आलो आहोत। आमची सर्वांची कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे की आमच्या वाशी वडकल मतदारसंघात ज्या मतदारांचे मत पण नाही अशा मतदारांनी आजपर्यंत उमेदवारी केलेल्या आहेत। आम्हाला कोणाच्या वैयक्तिक कोणावर आमचा राग नाही, रुसवा नाही, काय नाही। आज त्यांच्या मतदारसंघात त्यांना तिकीट मिळावा आणि आमच्या खारेपाटात आम्हाला मिलिंद पाटीलचा तिकीट मिळावा हीच आमची सर्वांची मागणी आहे।